मंदिरातलं गणेश मंडळ नाहीये, तर एक अनोखं समाज कुटुंब आहे. नवनगर मित्र मंडळ. नमस्कार. सोमेश्वर मंदिराच्या या पवित्र वास्तूमध्ये या असं म्हणतात, काळाच्या ओघात घडलेल्या घटनांच्या हजारो कहाण्या भरून राहिल्या आहेत. या बागेच्या प्रत्येक कोपऱ्यात, मंदिराच्या प्रत्येक विटेमध्ये भक्ती आणि समाजभान दडलेलं आहे. 1983 मध्ये स्थापन झालेलं हे मंडळ आजपर्यंत आपली परंपरा जपत सातत्यानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत आलं आहे. नवनगर मित्र मंडळाच्या स्थापनेपासून इथे दरवर्षी गणेशोत्सव, महाशिवरात्री, कोजागिरी, स्वातंत्र्य दिन असे अनेक सण उत्सव उत्साहानं साजरे होत आहेत. या उत्सवांच्या माध्यमातून परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या नात्यांची बहुपेडी वीण मजबूत होते आहे. नवीन पिढ्यांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होते आहे. या अद्भुत इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या लोकांच्या तोंडून काही गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. साधारणतः मंडळ आहे ना, 80-81 साली साधारणतः जन्माला आलं. त्यावेळेला आम्ही म्हणजे सोमेश्वर हे नाव नव्हतं. मग आम्ही एकत्र, उद्देश असा होता की एकत्र कुठेतरी धुळा होणं. त्या घरी पूजा ठेवली मी. पूजेच्या निमित्तानं सगळे लोक एकत्र आले. मग तिथे एकत्र आल्यानंतर मग त्यांना म्हणलं आपण एक मंडळ आपण तयार करूया, आपण एकत्र पहिले येऊया. मग त्याच्यामध्ये पाटील, दळवी, टांग ही सगळी मंडळी एकत्र, RS कुमार पासून मग असं सगळे, त्या आपलं आजगावकर. मंदिर म्हटलं तर मंदिराची सुरुवात ह्या दृष्टीने झाली की प्राधिकरणात जे काही जागा मोकळ्या कॉर्पोरेशनने सोडल्या होत्या, त्या केवळ मोठमोठे काहीतरी गार्डन व्हावी किंवा दुसरं काहीतरी असं सांस्कृतिक कार्यक्रमाचं केंद्र व्हावं अशा दृष्टीने मोकळ्या सोडलेल्या होत्या. मी 5 जण जमलो होते त्यातले, आणि 5 जणांनी विचार केला, असं विचार आले तर काय करायचं, करू आपण मंदिर करू. आता गणपतीचं झाले तर गणपतीच्या नंतर आपण शंकराचं करू. गणपतीचं ऑलरेडी होतं इथं, शंकराचं करू. मग शंकर लगेच 5 जणांपैकी प्रत्येकाने सगळ्यांना सांगून टाकलं की रात्री इथे जमायचं आहे आणि आपल्याला एक छोटीशी रूम बांधायची. ते मंदिराचा गाभारा असेल, तर प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करायची. आणि सगळ्यांनी खरोखरच कौतुकास्पद मदत केली. कोणी म्हणजे आमच्यासारख्याने तर घर एवढं 2 बंगले बांधलं पण एक कधी वीट उचलली नाही. पण तिथं सगळ्या प्रकारचं काम करून मंदिराला सुरुवात केली आणि एका रात्रीत 10 बाय 12ची खोली पाडली. काही मंडळी आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं की आपण मंदिर बांधायचं, पण कुणाला सांगायचं नाही, सरप्राईज द्यायचं सगळ्यांना. म्हणून मग 15 दिवसानंतर तारीख होती 26 फेब्रुवारी 1986. तर मग करायचं काय, कसं की कॉर्पोरेशनला बी कळवतं करून दिलं नसतं, त्यांनी अनऑथराइज कन्स्ट्रक्शन पाडून टाकलं असतं. त्यामुळं सगळ्या गोष्टी शांततेमध्ये केल्या. मटेरियलची ऑर्डर दिली, सगळं प्रत्येक ज्या गोष्टी लागायच्या त्या. इथं धरमलाल टांग म्हणून आहे, त्यांनी 1 रुपया नया पैसा न घेता आम्हाला बांधकाम करून द्यायचं कबूल केलं. त्यानंतर मग पिंड आणली. पिंड आणायला गेलो, मी आणि नामदेव शिरसाट आम्ही गेलो पिंड आणायला. नंदीची मूर्ती एवढी आवडली की पैसे आमच्याकडे कमी होते. मग त्यावेळी मग आम्हाला अंगठी हातातली घाण ठेवून त्या माणसाकडे घाण ठेवली आणि नंदीची मूर्ती आली. आणि नंतर एक 8 दिवसांनी परत कलेक्शन केलं, त्याचे पैसे मिळून दिले. त्याच दिवशी सगळ्यांना पत्रका वाटली की आज असं उद्या सगळ्या मूर्तीची स्थापना होणार आहे, मंदिराचं हे होणार आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं. आणि मग सगळी लोक गोळा झाली आणि मग काम सुरू झालं. पूर्ण रात्र जो जमेल तसं काम करत होता, पण एका रात्रीमध्ये मंदिर उभारलं. आणि धरमलाल टांग आणि त्यांच्या सहकार्याचं एवढं काम होतं की 1 रुपया सुद्धा न घेता त्यांनी मंदिराचं काम पूर्ण केलं. चहा नाश्ता बी आणायचं ते त्यांच्या पैशातून आणायचे आणि आम्हाला पण द्यायचे की तुम्ही काय तुमच्या घरचं काम करत नाही, देवाचं काम करत. सगळं ठरवलं. मग शंकराची पिंड आणि नंदी हे आणायचं ठरवलं. ते आणलं आणि आमच्या घरी ठेवलं होतं. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी 2 दिवस ते आमच्याकडे आणून ठेवलं. मग ते आम्ही रात्रीचं एका रात्रीत मंदिर आम्ही सगळे जेवढे आपल्या इथे होते लोक सगळे असे गमेलं माती देत होते, विटा देत होतो. असं सगळे सकाळपर्यंत, सकाळी 6च्या 5:30च्या दरम्यान मंदिर पूर्ण तयार झालं. पूर्ण चिंब सगळं सिमेंट वगैरे होते, पोती टाकून वगैरे आम्ही मग धामणकर गुरुजींनी त्यावेळेला आम्हा उभयताना ती स्थापनेला बसवलो.
फक्त नशीब आमचं पूर्ण, म्हणून आम्ही त्यावेळेचे साक्षीदार आहोत की त्यावेळचे पहिलं जे मंदिर होतं, आता देवळामध्ये शंकराचं पिंड आणि जी नंदी आहे ती त्यावेळची आहेत. जो काय भव्य दिव्यात आपलं मंदिराचं ते वाटचाल आहे किंवा जे उभं केलंय ते सगळ्यांचा त्या पाठीमागे सहभाग आहे. आणि तुम्ही मुलं चांगले नेटाने पुढे करताय त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. एवढ्या लांब राहायला जाऊन सुद्धा काय येतोय ते आपलं रिलेशन आहे, ती इथेच सुरुवात झाली आपली. तो शिवरात्रि के अगली रात को प्रोग्राम था किशोर कुमार नाइट का, और ये लाहौटी और नामदेव आया मेरे पास, बोला कुछ भी करके रात को मंदिर बनाना, दिन में बनाना नहीं देंगे. तो मैं साइनाथ में जाके पूरा टीम लेके आया, और इन लोगों ने ईट रेती ये सब लाके पूरा है ना एक रात में कंप्लीट कर दिया था. हम तो सिर्फ कारागिर लाते थे और काम करते थे, बाकी मैनेजमेंट तो पूरा लाहौटी करता था. सिर्फ पहले दिन में आपने पूरा एक रात में एक रात में मंदिर कर दिया था. हाँ, हाँ. पूरा किया. और उसके बाद फिर उसका मंदिर, अभी जो मंदिर है वो काफी बड़ा है, तो उसके बारे में आप कुछ बोलेंगे, मतलब कैसे वो बढ़ते आस्ते आस्ते बढ़ता गया. फक्त मोठाच केला आणि त्याच्यावर बरेच वर्ष चालले. पण त्याची पूजा आजगावकर आम्ही पोरं संध्याकाळी करायचो. कमाल होतो ना आम्ही सगळे. आणि सकाळी मात्र खाडीलकर आजी सकाळी रोज न चुकता पूजा करायची. बरोबर. ती एक चाललं होतं ते व्यवस्थित. किती 10 बाय 10च्या वर पत्रे टाकले होते, बाकी काही नाही. त्याला प्लास्टर नव्हतं, काही नव्हतं. नंतर काही दिवसांनी प्लास्टर केलं. नंतर असं जातं पैसा वाढत चालला. लोक आम्ही वर्गणी मागायला निगडीत जात होतो. 5 रुपये वर्गणी द्यायची. 5 रुपयाच्या वर्गणीत आम्ही कसं काय करायचं, मंडळाचा खर्च काय करायचा आणि काय करायचं पण चालू केलं आपलं. तरी सुद्धा आपल्या ह्या प्राधिकरणात आपलंच मंडळ त्यावेळेस सुद्धा चांगलं होतं. हिशोब सुद्धा आता माझ्याकडे बरेच वर्ष होते, जवळजवळ 25 वर्ष असं माझ्याकडे त्याचं खजिनदार पद. ते याचं ऑडिट प्रत्येक वर्षी मी रिपोर्ट झाले आपल्या लोणाकडे काढायचो आणि तोच कागद आयुक्ताला दाखवायचा. कुठे? आपलं धर्मादा आयुक्त पुणे स्टेशनला आहे. एक मात्र नक्की एवढे तुम्ही मनोभाव्या कुठलीही काम करा, मनोभावी मला कुठं नाही कुठं तरी त्याचा फायदा होतोच. माझ्या पद्धतीने मला अनुभव आला आणि मनापासून केला. तुम्ही कशी लॉंग लाईफ बघून विचार करायचा, जे 2-3 वर्षाचा विचार करायचा. म्हणून मंदिर बांधताना सुद्धा छोटे नाही म्हणायचं, एवढी गॅस द्यावा परत करतील आपल्या ह्याच्या करायचं. पण आता त्याच्या हक्काला आपण तिथं जाऊन बसू शकतो ना, घरात हक्काला तरी देता एक काम तरी काय होतं आपल्या तिथं. एक पहिल्यापासून मला तृप्ती होती. घरात नाही कुठं जाय मंदिरात पुणे म्हणतो बरेच वर्ष म्हणजे जवळ 25-30 वर्ष तरी आमच्या घरातच वापरत होतो. पण काका आता नवीन कमिटी थोडंफार टेक ओव्हर करते आहे, नवीन कमिटी थोडंफार करते. तुम्ही आधीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव याच्यामध्ये बराच म्हणजे फरक आलेला आहे. तुम्ही त्या पिढीला, नवीन पिढीला, नवीन कमिटीला काय सांगाल की बाबा तुम्ही काय करायला पाहिजे किंवा काय करू शकता? हे जे काय आम्ही काय जे केलेलं आहे ते तर कंटिन्यू चाललं पाहिजे आणि आमच्यापेक्षा जास्त पटीने चांगलं तुम्ही तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. सगळे कॉलनी पूर्ण आहे ही संघटित असली पाहिजे, एका विचारानं असली पाहिजे. जे कुठले कार्यक्रम जे असतील एकमेकाला सगळ्यांना विश्वासात घेऊन घ्यायला पाहिजे. आता सगळ्यांचे एकमत सगळ्या गोष्टी होतं असं यातला काय भाग नाही, पण त्याच्यातून मार्ग काढून जे काही कार्यक्रम जे आहेत आपलं ते महाशिवरात्री असेल, 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी जे आहे, हे काही सण वगैरे सगळे जे आहेत ते आपल्या मंदिरामध्ये तिथं सगळं आतापर्यंत आम्ही करत आलो आणि त्याच्यापेक्षा चांगले तुम्ही केलं पाहिजे ही आमची एक अपेक्षा आहे. बरोबर. आणि सगळ्यांना धरून केलं पाहिजे. त्या मितीला खूप सुंदर पद्धतीने काम चाललेलं आहे. असंच त्यांनी काम सगळ्यांना एकत्र घेऊन असंच शेवटपर्यंत करत राहावं. खूप सुंदर काम चाललंय सध्या तुमच्याबरोबर. आता आमच्यासारख्या जे बघतो आम्ही त्यावेळेला असं वाटतं की चांगलं काम करताय तुम्ही, अतिशय, आणि समाधान असं मिळतं. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की ही तरुण मंडळी एकत्र एवढं कुठे कुठल्याही प्रकारचं डोक्याला त्रास न देता एकत्र राहतात आणि एकत्र काम करतात, एकीने राहतात. हे आनंद होता मला.
आणि आपलं जे मंडळ आहे हे मला वाटतं अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं माझं मत आहे. म्हणजे जर बघितलं तर आपला मेन USP आहे जी मिरवणूक आपली निघते विसर्जन. विसर्जन मिरवणूक. हा खूप मोठा आपला एक उत्सव असतो म्हणूया. आणि खूप दणक्यात आपण मिरवणूक काढतो. खूप छान पद्धतीने आपण सगळेच तो जो काही एक 3-4 तास आहेत ते खूप छान पद्धतीने सगळे आपण एन्जॉय करतो असं मला स्वतःला वाटतं. पण जी नवीन मंडळी येतात आहे त्यांना मी असं सांगेन की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे चांगला, की तुमचं कुठलाही पर्सनलसुद्धा जर काही इश्यू असेल, पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्यासाठी तुम्हाला जर मदत हवी असेल तर ती इथं तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही स्वतःहून तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करून घ्या. आणि अशी जे काही मंडळ आहेत, म्हणजे आपल्या मंडळाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या इथं आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, कोजागिरी पौर्णिमा, त्यानंतर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतो. तर याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी झालात तर 2 गोष्टी होतील. एक तर तुम्हाला तिथला स्पिरिच्युअल आनंद पण मिळेल, दुसरी गोष्ट तुमच्या ओळखी होतील आणि तुमचे जे काही इथं आल्यानंतर जे इमिजिएट काही प्रॉब्लेम असतील, जे काही छोटे मोठे असतील ते सोडवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की मदत होईल. आता मंदिर खूप भव्य दिसतं. काळ बदलला, कार्यकर्ते बदलले, पण या मंदिराच्या परिसरातल्या आसमंतात जाणवणारी भक्ती तशीच आहे. कार्यकर्त्यांच्या मनातली श्रद्धा आणि संस्कृती जपायची तळमळ अगदी तशीच आहे. इथल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना दिलेलं प्रोत्साहन यातच या मंडळाचं यश सामावलेलं आहे. सुरुवातीच्या दिवसात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सामाजिक दृष्टिकोन जागा ठेवून केलेलं काम आणि त्यासाठी प्रसंगी केलेला त्याग यामुळेच आज मंडळाची ही भरभराट झाली आहे याची आम्हाला यथार्थ जाणीव आहे. त्यांनी बांधलेल्या या भक्कम पायावर आम्ही या कार्याशी एकनिष्ठ राहून नक्कीच कळस चढवू. नमस्कार, मी जयंत नारायण चित्तापाचे या मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि हा अनुभव माझ्यासाठी फारच आनंददायी आहे. कुटुंबाच्या चौकटीतून जेव्हा आमचे सगळे मित्र एकत्र येतात या मंडळात, तेव्हा आम्हाला या मंडळाकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. जास्तीत जास्त कुटुंबांनी या उत्सवात सहभाग घेऊन या उत्सवाचा आनंद घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. 1983 साली स्थापन झालेल्या या नवोन्नर मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. प्राधिकरण परिसरातील एका जुन्या मंडळापैकी हे मंडळ असून नेहमीच सामाजिक असो, धार्मिक असो अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आहे. या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांची दमदार अशी फळी सोबत असताना खूप आनंद होत आहे. या तरुण कार्यकर्त्यांचं नेतृत्व करताना त्यांना पडलेले प्रश्न असो, त्यांना सुचलेल्या कल्पना असो आणि शिवाय वापरलेले नवीन तंत्रज्ञान यासोबतच त्यांनी त्यांचे जॉब आणि त्यांचे व्यवसाय सांभाळत मंदिरासाठी आणि मंडळासाठी केलेले कार्य हे जवळून पाहण्याची संधी गणरायांनी मला दिली असं मी समजतो. मी परिसरातील जास्तीत जास्त लोकांना आवाहन करतो की त्यांनी मंडळासाठी सक्रिय असा सहभाग घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.